आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. म्हसवड नगर परिषद हद्दीतील लोखंडे वस्ती येथील शेकडो लहान मुलांना आजही अंगणवाडीची सोय नाही. म्हणूनच प्राथमिक शिक्षण आणि पोषणापासून वस्तीतील मुले वंचित आहेत. स्थानिक नागरिकांनी अनेकदा नगर परिषद प्रशासन आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे मागणी केली, तरी अद्याप अधिकृत परवानगी मिळालेली नाही. मत मागायला सगळे येतात, पण मुलांच्या शिक्षणासाठी कुणी पुढाकार घेत नाही, असा सवाल नागरिकांकडून उचलला जात आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढली असून वस्तीमध्ये 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुले खूप आहेत. अंगणवाडी नसल्यामुळे त्यांना शैक्षणिक वातावरणापासून तुटावे लागत आहे. अडचणींमध्येही सौ संगीता दत्तात्रय यादव गेली 15 वर्षे निस्वार्थी भावनेने मुलांना शिकवत आहेत. स्थानिक नागरिक मदतीला येतात, परंतु शासकीय सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत. स्थानिकांनी प्रशासनाला तातडीने अंगणवाडी सुरू करण्याची मागणी केली आहे. निवडणुका लागल्या आहेत आणि मत मागण्यासाठी सर्व पक्ष येत आहेत, तरी लोखंडे वस्तीतील मुलांच्या शिक्षणावर कोणी लक्ष देत नाही. हा प्रश्न नागरिकांमध्ये संताप निर्माण करीत आहे. जर तातडीने उपाय झाला नाही तर नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. 15 वर्ष झाली लोखंडे वस्तीवर अंगणवाडी बंद आहे. पहिली मला वाटते बालवाडी होती, ते बालवाडी कॅन्सल झाल्यानंतर अंगणवाडी जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडी अद्याप 15 वर्ष झालं लोखंडे वस्तीला मंजूर नाही. आज या ठिकाणी लहान मुलं आहेत. लहान मुलं जर इथून शिक्षणाला पाठवायचं म्हणलं तर म्हसवड या ठिकाणी 6 किलोमीटर अंतर आहे. दुसरा मुद्दा म्हणलं तर मासावाडी आहे, ते कमीत कमी 4 किलोमीटर अंतर आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणलं तर दुर्दैव आहे, हायवे रोड आहे. हायवे रोडच्या पलीकडं जाण्या येण्याचा मुद्दा आहे, लहान मुलं. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे लोखंडे वस्ती हा इथं एकमेव मागासलेला समाज आहे. हातावरली पोट आहेत. सकाळी 9 वाजले की इथल्या नागरिकांना कामाला गेल्याशिवाय संध्याकाळी चूल पेटत नाही, असा विषय आहे. आणि एक दिवस जर काम बंद झालं तर संध्याकाळची चूल बंद झाली, असा विषय असताना आमच्या गावाचं भविष्य म्हणजे ही लहान मुलं आहेत. आणि लहान मुलांचं जर शिक्षण जर वंचित राहत असेल तर प्रशासनाला माझी एक नम्रतेची विनंती आहे की आमच्या गावाकडं प्रामुख्याने लक्ष घालून, इथं खरं तर मागासवर्गीय समाज असल्यामुळं या आमच्या मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा. प्रथम मागास असल्यामुळं आर्थिक परिस्थिती तर नाजूकच आहे. आणि त्याच्यामध्ये जर शिक्षणाच्या बाबतीत जर असं घडत असेल तर आमचा समाज पुढे जाणार कसा आणि आमच्या समाजाची प्रगती होणार कशी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आपल्याला शिक्षण देऊन गेले असताना शिक्षणापासून जर आमचा समाज वंचित राहत असेल आणि आमच्या गावाकडं जर प्रशासन जर लक्ष देत नसेल तर ही एक गांभीर्याची गोष्ट आहे. आज आमच्या लोखंडे वस्तीवर सौ संगीता दत्तात्रय यादव हे गेले 11-12 वर्ष झालं या लहान मुलांसाठी शिक्षण देत आहेत, विना अनुदानित शिक्षण देत आहेत. तर त्यांचाही कुठेतरी विचार व्हावा असे मी प्रशासनाला विनंती करतो. आणि लवकरात लवकर या गोष्टीचं गांभीर्य घेऊन आम्हाला न्याय मिळावा अशी मी लोखंडे वस्ती ग्रामस्थाच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करतो. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.